तुम्ही बाळाला रोज बाळगुटी देता का? बाळगुटी दिल्याने तुम्हाला असं वाटत असेल की बाळाची रोगप्रतिकार क्षमता वाढेल, पचनशक्ती वाढेल, बाळाचं वजन वाढेल, बाळाची आरोग्य तब्येत चांगली राहील, बाळाला सगळ्या प्रकारचे जे त्रास असतात पचनाचे किंवा काही कफाचे त्रास असतात ते कमी व्हायला मदत होईल, बाळ कमी आजारी पडेल. तर नक्कीच होणार आहे हे. अर्थातच बाळगुटीचे परिणाम सकारात्मकच असतात, पण बाळाला रोज बाळगुटी देण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. नमस्कार, मी आहे अमृता आणि तुमचं या चॅनलवरती स्वागत आहे. इट्स ऑल अबाउट मी अँड ध्रुवी. आज आपण खूप सामान्य आणि महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत की बाळाला रोज बाळगुटी दिलीच पाहिजे का? रोज बाळगुटी द्यायलाच हवी का? तर बाळगुटी देण्याच्या आधी आपण पाहिलं की बाळाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा काही दिवसानंतर बाळाला लगेच काही दिवसांनी बाळगुटीही चालू केली जाते. तर काही घरांमध्ये 6 महिन्यानंतर बाळ झालं की 6 महिन्यात बाळगुटीही चालू केली जाते. तर महत्त्वाचा प्रश्न आहे की बाळाला त्यानंतर रोज बाळगुटी दिली पाहिजे का? काही आयांना हा प्रश्न पडतो की बाळाला जर बाळगुटी रोज दिली नाही तर माझं बाळ आजारी पडेल, बाळाची इम्युनिटी कमी होईल, बाळाची पचनशक्ती जी आहे ती वीक होईल, बाळाला काही त्रास असतात पचनाची म्हणा, कफ किंवा सर्दी खोकला हे त्रास व्हायला चालू होतील किंवा अर्थात बाळ सारखं वारंवार आजारी पडेल. जर काही महत्त्वाचे पॉईंट्स जे आहे ते तपासून घेणं महत्त्वाचं आहे बाळाला बाळगुटी देण्याच्या आधी. सर्वात पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे की बाळाचं वजन किती आहे. बाळाचं वजन जर कमी असेल, प्रीमॅच्युअर बेबी असेल, तर बाळगुटी देण्याच्या आधी तुम्ही अर्थातच पहिला विचार केला पाहिजे किंवा बालरोग तज्ज्ञांचा आपण विचार करायला पाहिजे. त्यांना विचारूनच सल्ला घेऊनच आपल्याला बाळगुटी द्यायचं आहे. बाळाचं वजन झाल्यानंतर बाळाचं तब्येत कशी आहे, आरोग्य कसं आहे, पचनशक्ती कशी आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. पचनशक्ती जर वीक असेल तर बाळगुटी देण्याच्या आधी अर्थातच सल्ला घ्यायचा आहे पेडियाट्रिशियनचा. आणि अर्थातच आपल्याला हे बघायचं आहे की बाळाचं संपूर्ण आरोग्य कसं आहे, बाळाचं काही ॲलर्जी नाही ना, ॲलर्जी वगैरे जी आहे ती तपासून पाहिजे आहे. आणि अर्थातच प्रत्येक बाळ वेगळं असतं, प्रत्येक बाळाला बाळगुटी द्यायलाच पाहिजे असं काहीही नसतं. त्यामुळे हे कंपल्शन नसतं की बाळाला रोज बाळगुटी दिलीच पाहिजे. अर्थातच दिली तर त्याचे फायदेच होणार आहेत, पण हे 2-3 पॉईंट जे आहेत ते तुम्ही नक्कीच तपासून पाहिजे आहे. प्रीमॅच्युरिटी आपल्याला नसली पाहिजे बाळाची, बाळाचं वजन व्यवस्थित असलं पाहिजे, बाळाला कसली ॲलर्जी नसली पाहिजे, बाळाची पचनशक्ती नीट असली पाहिजे. त्याबरोबर अर्थातच मी सांगितलं खूप सारे फायदे आहे, त्याचा काही नुकसान तोटा तर नक्कीच नाही आहे, पण त्यासोबतच काही ॲड ऑन गोष्टी करायच्या आहेत आपल्याला, जेणेकरून बाळगुटीचा देण्याचा तुम्हाला अजून डबल फायदा होईल. पहिला महत्त्वाचा की आपल्याला हे बघायचं आहे की बाळाचं ब्रेस्ट फीडिंग व्यवस्थित आहे ना, कारण बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत आईच्या दुधावर अवलंबून असतं, म्हणून बाळाचं प्रॉपर वेळच्या वेळेला ब्रेस्ट फीडिंग होणंही महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही बाळगुटी दिली आहे आणि तुम्हाला वाटतं की अरे बाळगुटी दिली मग बाळ अगदी इम्युनिटी बूस्टर झाले, ते आपल्याला बाळाला फीडिंग नाही कमी केलं किंवा नाही केलं, थोडंसं केलं तरीही चालेल, पण तसं नसतं. ब्रेस्ट फीडिंग हे फार महत्त्वाचं आहे, अमृत समान आहे आपल्यासाठी, आपल्या बाळासाठी. त्यामुळे ब्रेस्ट फीडिंग महत्त्वाचं आहे. प्रॉपर झोप जी आहे बाळाची व्यवस्थित झाली पाहिजे, वेळेच्या वेळेवर बाळ उठलं पाहिजे. वेळच्या वेळेवर उठलं तर अर्थातच पुढच्या गोष्टी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. प्रॉपर पुरेशी झोप झाली पाहिजे, गाढ झोप किंवा व्यवस्थित शांत झोप लागली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. बाळाची पचनशक्ती सुधारली पाहिजे. अर्थात या गोष्टी सगळ्या कनेक्टेड आहे. बाळाची झोप व्यवस्थित झाली, बाळाची पचनशक्ती व्यवस्थित होणार आहे, याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. जे वॅक्सिनेशन जे आहेत हेही महत्त्वाचे आहेत बाळगुटीसोबत, कारण फक्त बाळगुटी दिली की बाळ आजारी पडणार नाही, अजिबातच त्याला वॅक्सिनेशन द्यायची गरज नाही, अशी कुठल्याही प्रकारचे आपल्याला गैरसमज करून घ्यायची नाही आहे. जे काही आपल्याला व्यवस्थित गोष्टी करायच्या आहेत बाळाच्या वाढीसाठी त्या सगळ्या करायच्या आहेत, त्या फॉलो करायच्या आहेत. वॅक्सिनेशन दर महिन्याला, अगदी थोडंफार पुढं मागे झाले तर काही प्रॉब्लेम नसतो, पण दर महिन्याला वेळच्या वेळी वॅक्सिनेशन द्यायला विसरायचं नाही आहे आपल्याला. या सगळ्या गोष्टी खूप बेसिक वाटतात पण फार महत्त्वाच्या आहेत, ज्या बाळगुटीसोबत आपल्याला पण द्यायला विसरायच्या नाही आहेत. ओके. आणि अर्थातच महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बाळाला रोज बाळगुटी द्यायलाच हवी का? कारण जर मी समजा अचानक बाळगुटी बंद केली तर आईला गैरसमज बऱ्याचदा असं होतं, अरे आता माझ्या बाळाची बाळगुटी बंद आहे, बाळ आजारी पडेल, बाळाची इम्युनिटी कमी होईल. तसं नाही आहे. हे पॉईंट जर ॲड ऑन केले व्यवस्थित तुम्ही तर नक्कीच तुम्हाला बाळगुटी देताना काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि बाळगुटी समजा तुम्ही अधूनमधून बंद केली तर त्याचा पूर्ण साईड इफेक्ट असा होत नाही, कारण आयुर्वेदिक गोष्टींचा मी खूप ऑब्झर्व केलं की जर तुम्ही बंद झाल्या त्या गोष्टी तर अर्थातच त्याचं साईड इफेक्ट तर होत नाही, तर तिथेच स्टॉप होतात आणि तिथून पुढे त्याचे जे इम्पॅक्ट जे काही परिणाम होणारे असतात ते कमी होतात, पण अर्थातच बाळ आजारी पडणार नाही, याची मात्र तुम्ही त्यासोबतच ही खबरदारी घ्यायला पाहिजे. ओके. तर मला आता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या बाळाला रोज बाळगुटी देता का? आणि जर देत असाल तर कितव्या महिन्यापासून तुम्ही चालू केले आहे? ओके.
अर्थात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे याही पुढे. तोपर्यंत नमस्कार.